आज बनवली होती शेवग्याची शेंग मुगाच्या डाळीमध्ये. तर मी त्याच्यासाठी आता तेल थोडं जास्त टाकणार आहे, कारण की डाळ आणि शेंग दोन्ही पण जास्त आहे. मग कमी तेल टाकलं तर चव लागणार नाही. तर तेल चांगलं गरम करून घेतलं, 2-2.5 चमचे टाकलं तेल आणि चांगलं गरम करून घेतलं. तेलामध्ये जिरे पण ना असे चांगले फुटू द्यायचे, तर फोडणी एकदम मस्त बसती. थोडे असे काळे जरी झाले ना काही हरकत नाही, छान लागतं. आणि तेलामध्ये कांदा चांगला फ्राय 2 कांदे घेतले होते, मध्यम छोटे होते, जास्त मोठे नव्हते. आणि त्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे चांगले फ्राय करून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये ना मी काळं तिखट म्हणजे काळा मसाला घरातला तोच 2-2.5 चमचे टाकलाय. लाल तिखट एकदम थोडंसं टाकलंय, नाही टाकलं तरी चालतं पण एकदम थोडंसं मी टाकलंय. त्याच्यानंतर शेवग्याची शेंग ती पण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायची, थोडी अशी वाफून घ्यायची तेलात. आणि मुगाची डाळ टाकायची, ती पण तेलामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायची. त्याला आता एकजीव करून झाली आहे डाळ. हळद आणि मीठ टाकायचं. ते हळद टाकताना व्हिडिओच नाही घेतला. हळद टाकायची थोडीशी आणि मीठ चवीनुसार, कोथिंबीर आणि टमाटा आणि हिरव्या मिरच्या. ह्या हिरव्या मिरच्या तिखट नाही आहेत पण चवदार आहेत, जरा चव येण्यासाठी तर मी टाकले त्याच्यामध्ये. आणि पाणी टाकून लगेच असं झाकण झाकायचं, वाफ नाही जाऊ द्यायची, त्याची वाफ बसू द्यायची आतमध्ये. चांगली उकळी येऊ दिली आणि त्याच्यावर मी झाकण नाही झाकलं कारण की ओतू जाईल म्हणून. नंतर थोडं अर्धवट अशी प्लेट झाकली होती. डाळ आता शिजली म्हणजे अशी फुटली म्हणजे शिजतच आली, म्हणून मी नंतर झाकून गॅस बंद केला, मग डाळ पूर्ण शिजून जाती. तर बाय, झाली डाळ.